नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवरती। आज आपण करणार आहोत नीर डोसा आणि चटणी। या डोशासाठी फार काही साहित्य लागत नाही आणि चवीलाही अतिशय छान लागतो। तर चला बघूया आपण हा डोसा आता कसा करायचा आहे ते। हा डोसा करण्यासाठी मी इथे या वाटीने मोजून एक 2 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेत। आता मी रेशनचे तांदूळ घेतलेत। मी याला व्यवस्थित 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याच्यात परत पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलं होतं। तुम्ही एक 5 ते 6 तास भिजत ठेवलेत तरी चालेल। आता तुम्ही तांदूळ कोणताही घ्या, फक्त तो जुना घ्या आणि ज्याचा भात चिकट होत नाही असा घ्या। इथे आता मी ओलं खोबरं पाठीची काळी साल काढून घेतलंय आणि त्याला अजिबात पाट ठेवायची नाही आहे, असं पांढरं शुभ्र करायचं आहे आणि ते एक मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे। तर आता आपण हे तांदूळ आणि हे ओलं खोबरं एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे बघा, मी इथं दोन्ही एकत्र करून बारीक वाटलेलं आहे। अजिबात जाड ठेवू नका। आता हे बघा, अगदी बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। दोन्ही एकत्र केले। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। आता इथे मी हे सगळे या भांड्यात काढून घेते। आता हे सगळं एका भांड्यात घालून घ्यायचं सुरुवातीला आणि वाटताना खूप पाणी एकदम घालू नका। मी सुरुवातीला 1 वाटीच पाणी घातलं होतं। ज्या वाटीने तांदूळ मोजले त्या वाटीने 1 वाटी पाणी घातलेलं। आता मी अजून 1 वाटी पाणी घेते, ते मिक्सरच्या भांड्यात घालते आणि आपण परत हे बघा, आता हे 1 वाटी पाणी घेतलंय, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि भांड्याला जे काही तांदळाचं लागलंय ते आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया आणि थोडं थोडं करत पाणी घाला, एकदम घालू नका, कारण ते जे तांदूळ आणि खोबरं आहे ते एकदम बारीक व्हायला पाहिजे। आता आपण थोडं हलवून बघूया की आपल्याला कसं वाटतंय पीठ। आता हे हलवून बघूया। तर हे बघा, पीठ अजूनही थोडं घट्ट आहे, खूप घट्ट आहे। आता नीर डोसा म्हणजे आपल्याला एकदम पातळ हवं आहे बॅटर। तर आता मी अजून त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलंय। आपण बघत बघत पाणी घालायचं आहे। आता मी टोटल 3 वाट्या पाणी आतापर्यंत घालून झालंय, पण मला जर आता अजून थोडं घट्ट वाटतंय तर बघूया, थांबा अजून थोडंसं पाणी लागेल आणि एक अर्धा वाटी याच्यामध्ये पाणी घालून घेते। आणि जेव्हा तुम्ही डोसा करता तेव्हा ते पीठ मध्ये कधी कधी थोडं घट्ट येतं, तर त्याच्यामध्ये थोडं परत पाणी घालायचं। आता मी आणि अर्धी वाटी घातलंय, असं अंदाजे एक 4 वाटी तरी पाणी आपल्याला याच्यामध्ये लागतं। ह्याच्यात मीठ घालून घेऊया। आता हे एकत्र मिक्स केलंय। आता याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ, मिक्स करूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे एक साईडला ठेवून देऊया। आता चटणी करण्यासाठी मी इथे काय काय घेतलंय बघा। ओलं खोबरं घेतलंय, कोथिंबीर, फुटाण्याची डाळ घेतली आहे आणि एक 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडंसं आल्याचा तुकडा, एक 2-3 हिरव्या मिरच्या आणि एक लहान चिंचेचा तुकडा घेतला आहे। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालून याची चटणी वाटून घेऊया। हे बघा, हे इथं मी मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित हे बारीक वाटून घेतलं आहे। आता त्याला फोडणी करूया। आता गॅसवर तडका पॅनमध्ये थोडं तेल घातलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालायची मोहरी। मोहरी चांगली फुलू द्यायची आहे। मोहरी फुलली की त्याच्यामध्ये घालूया कढीपत्ता, जिरं घातलं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे। हे व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आहे। आता ही फोडणी मी याच्यामध्ये ओतून घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता इथंही आपली चटणी तयार झाली आहे, एकदम बारीक वाटून घ्यायची। आता ही चटणी तयार आहे। बाजूला गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। आता हा माझा भिडाचा तवा आहे। आता हा एक कांदा मी असा वरून थोडा कट करून घेतला आहे। आता या तव्यात थोडंसं पहिला तेल घालून घेऊया आणि ह्या कांद्याने ते सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊया। तवा खूप, आता हा भिडाचा तवा आहे, खूप जास्त गरम करू नका, कमी गॅसवर थोडा गरम करा आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घालायचं आणि घालताना सुरुवातीला कडेनं घाला आणि नंतर मध्यभागी घाला।
आधीच मध्ये घालू नका, नाहीतर आंबोळी मधोमध चिकटते, कारण हा भिडाचा तवा आहे. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरती हे आपण शिजू द्यायचं आहे. आता एक 2 मिनटानंतर ह्याच्या कडा थोड्या साईडनं उचलल्यावरती मी याला काढून घेते. तुम्ही जर नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर हा डोसा अगदी सहज निघून येतो. याला जाळी बघा किती छान आली आहे. तुम्ही बॅटर जितकं पातळ ठेवणार तेवढी त्याला जाळी चांगली येणार. नीर डोसा म्हणजेच पाण्याच्या प्रमाणेच त्याचं कन्सिस्टन्सी असते, तसा डोसा. आता हा भिडाचा तवा आहे, त्यामुळे पहिलंच असल्यामुळे ते थोडं खाली चिकटतं आहे. आपण आता हे काढून घेऊया. आणि तुम्ही जर भिडाचा तवा वापरत असाल आणि आंबोळ्या जर चिकटत असतील तर काय करायचं, एकतर पहिली टिप म्हणजे गॅस बारीकच ठेवायचा. आणि तसंही करून होत नसेल तर खाली एक खराब झालेलं ताट गॅसवर ठेवायचं आणि मग त्याच्यावर तवा ठेवायचा. आता हा डोसा आपण काढून घेऊया. आता तुम्हाला मी अजून एक डोसा याच्यावर घालून दाखवते. हे बघा, मी तेल लावले परत आणि परत कांदा फिरवून घेते. कांद्यानं तव्याला आपला डोसा चिकटत नाही म्हणून आपण कांदा लावायचा आहे. आणि दरवेळी पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मगच ते आधी कडेनं घालायचं. आता माझा तवा खूप मोठा आहे म्हणून मी त्याच्यापेक्षा थोडी लहान करते डोसा. आणि मग असं पीठ व्यवस्थित घालून त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. गॅस मी बारीकच ठेवला आहे, गॅस अजिबात वाढवू नका. आणि नीर डोश्याची एकच बाजू भाजतात, दुसरी बाजू भाजत नाहीत. आता हे बघा, जिथून कडा उचलला आहे तिथून आपण हा डोसा अलगद काढून घेऊया. बारीक गॅसवर शेकल्यामुळे दुसरी बाजू भाजायची काही गरज नसते आणि हा डोसा असाच एकाच बाजूने भाजतात. आत्ता जरी तुम्हाला हा असा कडक वाटला तरी ते जेव्हा गार होतो ना तेव्हा तो छान असा मऊ होतो असा डोसा. त्याच्यात खोबरं असतं, त्या खोबऱ्याची छान टेस्ट येते त्या डोश्याला. हे बघा, आता आपण हा काढून घेऊया. आता मी इथे असेच अजून काही डोसे करून घेतले आहेत. तर आपलं हे नीर डोसा आणि चटणी इथं तयार आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.